चला हाय फ्रेंड्स सगळ्यांना आजच्या मोठ्या ब्लॉगला सुरुवात करूया. मिनी ब्लॉग पण बघत जावा आणि इन्स्टा आय डीसुद्धा बघा, सुनेत्रा लाईफस्टाईल. कारण सगळे आपले चॅनल ग्रो होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात तरच मी ग्रो होईल आणि तरच बाकीच्या गोष्टी शक्य होतील. तर आता संध्याकाळचे वाजले आहेत 5 आणि मी निघाली आहे अखिलेशसोबत झुडिओला. मला नुसतं पाहायचं आहे, पण त्याला 2 शर्ट्स घ्यायचे आहेत कारण त्याला त्याचे काही कपडे बसत नाही आहेत. म्हणजे मुलांना वाढत्या वयामध्ये हे प्रॉब्लेम ऑब्व्हियसली होतातच. आणि त्याला म्हटलं घे, कारण त्याचे पण व्हिडिओज असतात, तुम्हाला माहिती आहे. त्याचं चॅनल माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते की डाईव्ह सिनेमा असं त्याच्या चॅनलचं नाव आहे. मी म्हटलं तर डीप डाईव्ह सिनेमा असं आहे, डीप डाईव्ह सिनेमा असं चॅनलचं नाव आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला देते. तर त्याचे पण व्हिडिओज असतात आणि त्यामुळं त्यालाही आता छान कपडे वगैरे गरजेचे आहेत. 1-2 तरी चांगले असे छान ड्रेस त्याला मला आणायचे आणि म्हणून म्हटलं की चला आता जाऊन आणूया. अगदी साधे पण 2 ड्रेस त्याला मला आणायचे आहेत. तसा ना तो काहीच मागत नाही. ओवीची मात्र महिन्याला शॉपिंग असते. मी खरं सांगते, ओवीची माझी पण आता खूप कमी केली आहे मी, पण ओवीची शॉपिंग आमच्या थांबत नाही. ती नुसती लाडूबाई आहे. पण अखिलेशला आज मी म्हटलं चल घेऊया. आता ओवीचा पण बड्डे जवळ आला आहे 5 सप्टेंबरला. ती मला म्हणाली मी आता 11 इयर्सची होणार आहे, मला 11 गिफ्ट्स पाहिजेत. म्हटलं चल तुला देते, छोटे 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 11 गिफ्ट्स तुला देते. आणि तिला बॅडमिंटन हवा आहे, तिला डान्सचा क्लास लावायचा आहे, तिची लिस्ट खूप मोठी आहे, तिला कराटेचा क्लास लावायचा आहे. पण मला जास्त इथली माहिती नाही आहे. तुम्ही कोल्हापुरातून असाल तर मला सांगा नक्की तिला डान्स क्लाससाठी. डान्स क्लास म्हणजे मला पारंपरिक भरतनाट्यमचा क्लास लावायचा आहे तिला, अकॅडमी. तुमच्या ओळखीत असेल तर नक्की सांगा. तर मी आज ना खूप दिवसांनी जीन्स टॉप वेअर केला आहे, हे बघा दिसत असेल तुम्हाला. आणि ही मॉम्स फिटिंगची जीन्स आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला हवं असेल तर मी इथं खाली लिंक देते. म्हणजे आपल्याला जसं कम्फर्टेबल हवं असतं ना, बघू शकता, तर तसा कम्फर्टेबल एकदम लुक आहे. आणि हा टॉप फक्त 299चा डीमार्टमधला आहे. कलर खूप रिच दिसतोय. ह्यातलाच लॉंग मी सकाळी घातला होता. ह्यातला म्हणजे तो बऱ्याच जणांना कालच्या व्हिडिओमध्ये आवडला. तो डेली वेअरचा सिम्पल होता. आणि हा पण 299 आणि जीन्स अशीच काहीतरी आहे 500-600 अशी. तर खूप खूप दिवसांनी आफ्टर लॉंग टाईम मी जीन्स वेअर केली आहे. मला आवडती, मी नाही असं नाही म्हणत, पण जास्त करून मला पंजाबी ड्रेसेस आवडतात जे अगदी अंग भरून छान असतात. आणि स्लीवलेस एक आवड आहे मला, पण आता खूप कमी केलं आहे मी ते सुद्धा. कारण काय माहिती, म्हणजे आपोआप काही गोष्टी आपल्याला वाटतात. पण आज मात्र मूड होता, मग छान जीन्स घातली. अखिलेशला म्हटलं चल. आणि मी नेहमी अखी आणि ओवीला विचारते की मी कशी दिसते, कारण मला असं बाकी कोण सांगणार ना. मग मी पहिल्यांदा अखीला विचारत असते. आत्ता मी हे वेअर केलं, अखीला म्हटलं कशी दिसते अखी, तर म्हटलं मस्त दिसतेस. आणि ओवी तर काय अशीच करेल बघा, शाळेतून आल्या आल्या जमलं तर मी तिचं रिॲक्शन हे करेन की आई हे काय घातलंयस, असे तिचे काहीतरी छान रिॲक्शन असतात. आणि ही जी दिसते ना, ही लाईट मी इथं बेडला किंवा अशी कुठेतरी हे करायला आणली होती, काय म्हणतात त्याला, डेकोरेशन करायला. माझ्याकडून त्या असल्या गोष्टी होत नाहीत, म्हणजे झाल्या नाही आहेत. हा ओवीला काल तुम्हाला बेल्ट दाखवलेला आहे बघा, अशी टाकत असते ती. तिला आता व्यवस्थित ठेवायला लावणार आहे ना, तर तिला म्हणणार आता काही आणणारच नाही तुला. तर चला आता मी निघाले आहे झुडिओमध्ये. तर मी तिथं गेल्यावर तुमच्याशी भेटते, म्हणजे तुम्हालाही घेऊन जाते सोबत. चला. झुडिओमध्ये खूप छान सेल लागला होता बरं का, पण मी गेले तेव्हा नाही, त्याच्या आधी 4 दिवस. त्यामुळं माझ्या वाटणीला तसं काहीच उरलं नव्हतं. पण जे काही घेतलं अख्खीसाठी ते मी दाखवलं. आणि खरं सांगू का, सरप्रायझिंगली मी त्यासाठी गिफ्ट घेतल्यासारखं झालं, कारण आजच त्याचा रिझल्ट लागला आणि तो मस्त मार्कांनी पुढंही गेला. म्हणजे 1 वर्ष अजून तो छानपैकी पुढं गेला. डिटेलमध्ये यात मी काही सांगणार नाही आहे, पण खरंच त्यासाठी गिफ्ट घेतल्यासारखंच मला वाटलं. जे काही आज 2-3 ड्रेसेस मी त्यासाठी घेतले. आणि हो, अजून एक मोठं गिफ्ट त्याला द्यायचं आहे, तो आहे लॅपटॉप, जो मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे. इथं ना मी ह्याच्यामध्ये आले होते, DIY. खूप आवडतं मला, का काय माहिती, अगदी घरगुती वस्तू असतात, पण मला DIYमध्ये जायला प्रचंड आवडतं. आणि सांगली, सातारा या ठिकाणी DIY नव्हतं, आणि कोल्हापूर, पुणे इकडं आहे. आणि इथं आल्यापासून बऱ्याच वेळा येऊन गेले मी,
पण माझं मन नाही भरत, म्हणजे मी काही घेऊ किंवा नाही घेऊ, पण मला तिथं यायचं असतं. मी आखीला नेहमी म्हणते मला तिथं नेऊन आण. त्यानंतर बघा क्रोमामध्ये फोन पाहिले, टी व्ही पाहिले, घ्यायचं त्यातलं काही नव्हतं, लॅपटॉप तेवढा घ्यायचा फिक्स आहे. आणि हो, तोच मला मॅनिफेस्ट करायचा आहे. तुम्हालाही शिकवणार आहे मी मॅनिफेस्ट कसा करायचा, पण ते करण्यासाठी त्या ठिकाणी जावं लागतं. म्हणून मी या ठिकाणी जाऊन बघा, हाच लॅपटॉप जो 1,50,000 त्याच्यापेक्षाही थोडा जास्त आहे. चला, मग अशी बाहेर जाऊन आलो, तुम्हाला थोडंसं झुडिओच्या वगैरे क्लिप दाखवल्या. तर बघू जरा ते इकडे दे. थोडीशी शॉपिंग केली, फार नाही, म्हणजे अखिलेश पुरती. आणि तो म्हणला वरती शूटिंग नको घेऊस, म्हणलं ठीक आहे, त्याला त्याचा स्पेस दिला पाहिजे. आणि DIY मध्ये सुद्धा गेले होते, तुम्हाला काय आणले दाखवते. तर हे बघा, हा एक टिफिन आणला जो मला ना गव्हाचं पीठ काढून ठेवायला हवा आहे, जे आपण चपाती किंवा पोळीला लावतो ना, त्यासाठी. प्लॅस्टिकचा होता खूप दिवस माझा, आणि तो आता त्याचं झाकण तुटलं, मग मी हा चांगल्यातलाच आणला. खूप छान आहे, म्हणजे किती 185 रुपीजला आहे. आणि छान आहे, म्हणजे आपण याच्यात चुकून कधीतरी कणिक जरी राहिली तरी ठेवू शकतो. कणिक मी ठेवतच नाही, कधीच नाही, पण चुकून राहिली तर ठेवू शकतो, कारण एअरटाईट आहे. आवडला मला हा. हा एक डबा आणला, ठेवते तो धुवायला. त्यानंतर ओवीसाठी हे वॉटर कलर आणले, ओवी रिबिनी वगैरे काढवा. हा एक शर्ट खूप सोबर, आखीची चॉईस आहे ना अशी आहे बघा, ब्लॅक, ग्रे आणि हा ऑलिव्ह कलर याला म्हणतात. हा कलर लाईट व्हाईट कलर असे. आणि हा एक व्हाईट शर्ट त्याला आणला, टी शर्ट झुडिओमधून. हा पण काही फार महाग नाही आहे, म्हणजे 199, 199. आणि झुडिओमध्ये सेल होता, पण मला माहीत नव्हतं की सेल होता, नाही तर मी गेले असते. हा एक बघा, ग्रे कलर. कधीच तो कलरफुल कपडे वापरत नाही, असेच वापरतो, आणि त्याला दिसतात पण छान, आणि मलाही हेच कलर जास्त आवडतात. तर हा एक आहे. त्यानंतर ही फॉर्मल पॅन्ट एक, हे एक डेनियमचं जॅकेट, ते पण खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप छान आहे हे आहे. हे आपण आपल्या विशेष लिहून ठेवतो, म्हणजे मी तुम्हाला सांगेन मॅनिफेस्टेशनसाठीच आहे हे. आपल्या इच्छा आपल्या समोर लिहून ठेवायच्या, त्या कशा ते मी दाखवीन तुम्हाला. ते आखीसाठी आणले आहेत ॲक्च्युली. आणि त्यानंतर हे व्हाईट पेपर, प्रवासात वगैरे लागतात म्हणून, किंवा रोज रात्री आपला मेकअप रिमूव्ह करायला. हा एक डबा आणला ओवीला शाळेच्या डब्याला, भाजीसाठी खास, कारण ना रोज तिची पिशवी खराब होतीये, कुठलाही डबा दिला तर ती पिशवी खराब होतीये. मग हा एअरटाईटचा आणला. आणि माझ्यासाठी फक्त हा एक टॉप घेऊन आले मी, आणि खूप आवडला. हा जर गोवी जरा हे ओवी फक्त ह्याच्यात खुश झाली बरं का आज, खूप आवडलं तिला. आणि मला हा टॉप आवडला, इतका सोबर, एवढा डिसेंट आहे, झुडिओ मधलाच आहे. आणि जीन्सवरचाच आणला मुद्दामहून. जीन्स किंवा प्लाझो येतात ना हल्ली, त्या फॉर्मल असतात त्या, पण मला हा खूप मोठा होते. मग मी आता हा थोडासा टाचून आणणार, कारण बाही केवढी आहे बघा, मला एवढीच बाही बास होती. मग आता टाचायचा थोडासा. बाकी मला लूजच आवडतात, असे खूप फिटिंगचे कपडे आवडत नाहीत. खूप छान आहे, मला आवडला. तर एवढंच घेतलं होतं झुडिओ मधून. आता इथलं किचनचं आवरायचंय. आले मी, फ्रेश झाले, आणि लिप्टॉनचा ग्रीन टी, साखर सोडून आता झाला महिना. छान रिझल्ट आहेत, मी तुम्हाला सांगेन, हळूहळू शेअर करेन मी. हे बघा, हा लिप्टॉनचा चहा आहे. आता मला ना हे सकाळी मसाला दाणी असते आपली, ती मी घासली आहे, त्यामध्ये टिश्यू पेपर ठेवते, तर तुम्हाला दाखवते. तर हा सगळा काय, तर हा सगळा पसारा यासाठी काढलाय की मला ही मसाला दाणी हे करायची. तर ना सगळ्यात आधी मी ह्याच्यामध्ये असे टिश्यू पेपर घालत असते, हे असे, म्हणजे आपलं काही सांडलं ना जरी तरी ते यामध्ये सांडतं. आणि मग आता भरायचा. मला ना यावर्षी सगळे मसाले पण करायचे. मला वाटते 2 वर्ष होऊन गेले मसाले घरात बनवले नाहीयेत. पण कोल्हापूरचा जो कांदा लसूण मसाला आहे त्याची काही गोष्टच वेगळी आहे, खरोखर खूप सुंदर मसाले आहेत ते.
त्यामध्ये जिरे मोहरी आणि ना मसाला दाणीमध्ये मेथीचे दाणे नेहमी ठेवायचे. माझे असतात बघा, हे बघा मेथीचे दाणे. आमटीमध्ये रोज एवढे तरी मेथीचे दाणे घालायचे. आपले हे जे स्त्रियांचे कॅल्शियम कमी किंवा हाडाचं दुखणं असतं स्पेशली बघा, जॉईंट पेन वगैरे होतं, तर हे ना काहीही होत नाही. तुम्ही फक्त एवढे आमटी भाजी सगळ्याच्या ह्याच्यामध्ये तडक्यामध्ये हे घालायचं. खूप ह्याचा फायदा आहे. म्हणजे मी वापरून बघितले आणि मग तुम्हाला सांगते. कारण असे मेथीचे दाणे खाल्ले जात नाहीत आणि मेथी ही आपल्या हेअर साठी सुद्धा छान असते. हा काटदऱ्यांचा गोडा मसाला आहे बघा, हाच वापरते मी जेव्हा मी घरात करत नाही, म्हणजे आई किंवा मी, मग मी हा वापर करत. आईच्या हातचाच असतो, म्हणजे आईची रेसिपी, आईच्या हातचा म्हणण्यापेक्षा आईची रेसिपी फॉलो करते. मोहरी थोडीशी काढते. मीठ कधी पण मसाला दाणीमध्ये काढू नये. त्याच्या मागचं शास्त्र आपण दुसऱ्या चॅनेलला बघूया, पण सांगते इथं तुम्हाला. आता हळद वगैरे काढते आणि उद्या सकाळी तुम्हाला भेटते. उद्या हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा मी, म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा मी आईकडून पण आलेली असेल. एका दिवसासाठीच चाललीये, कारण की दवाखाना वगैरे माझा आहे म्हणून. पण हा व्हिडिओ येईल तोपर्यंत मी आलेली असेल, कारण 2-2 दिवसाचे पुढचे व्हिडिओ माझे तुम्हाला पाठवत असते मी. माझ्याच काही गोळ्या संपल्या होत्या महत्वाच्या, त्यामुळे मी चाललेली आहे. तर ओवीला नाही नेणार आहे, कारण ओवीची शाळा आहे आणि सकाळी जाऊन मी संध्याकाळी लगेच रिटर्न आहे. त्यामुळं तोही काही प्रश्न नाहीये. डब्याचा वगैरे सकाळी सगळा स्वयंपाक वगैरे करणार आणि मग त्यानंतर मी जाणार असं ठरवलेलं आहे. तर चला आता हा सगळा किचन आवरते आणि मग भेटते तुम्हाला. आणि बघा किचन वगैरे आवरलं आणि ओवी माझ्याकडे येत होती पळत पळत आणि तिच्या डोक्याला ही भिंत लागली है ना ओवी. खूप हळवे बघा, अशी रडती लगेच. बघ कशी रडते, बघू बघू, दाखव सगळ्यांना, दाखव सगळ्यांना, दाखव बघू, दाखव सगळ्यांना, दाखव बघू. ओवीला सांगा रडू नका म्हणून. किती नाजूक आहे बघा ती. वाटतीये मला सांगा 6वीची म्हणून वाटतेय का? जेवत नाही जास्त, पटपट डबा खात नाही, सकाळी तिला खायला घालावं लागतं जाताना, हो की नाही? हुशार आहे, पण हुशार आहे म्हणजे बॉल हुशार आहे. सगळ्यांना काय म्हण, बाय बाय. आईच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर इथं बघायचं, इथं कॅमेरा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्या मावशींना सांग. असं आता डोकं तापलं तिचं, तिला जोरात लागलं. चला असू दे. आता आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. श्री स्वामी.